पुरणपोळीचे ताट कसे करावे? पुरणपोळीचे ताट खास मराठी पारंपरिक जेवणासाठी तयार केले जाते. हे ताट बऱ्याच सणांमध्ये वाढण्यात येते. ताट वाढताना पुढील पदार्थ असावेत. पहिली पुरणपोळी, ती तुपासोबत वाढावी. दुसरे कटाची आमटी, पुरण शिजवताना उरलेले पाणी वापरून बनवलेली गोड आंबट आमटी. यात गूळ, चिंच आणि मसाले असतात. नंबर 3 भाजी, बटाट्याची भाजी किंवा मिक्स भाज्यांची भाजी, मेथीची भाजी ही चालेल. नंबर 4 भात, साधा वरण भात किंवा गुळ भात आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता. नंबर 5 तूप, पुरणपोळी आणि वरण भातावर वाढण्यासाठी तूप. नंबर 6 कोशिंबीर, टोमॅटो, काकडीची कोशिंबीर, गाजर किंवा बीट घातलेली कोशिंबीर. नंबर 7 पापड आणि लोणचं, कुरकुरीत पापड आणि आंबट तिखट लोणचं. नंबर 8 ताक किंवा दही. ताक किंवा दही तुम्ही या ताटामध्ये वापरू शकता. गोड पदार्थ जसे की श्रीखंड किंवा बासुंदी. ताट वाढण्याची पद्धत, पुरणपोळीच्या ताटाच्या मध्यभागी ठेवा आणि त्यावर तूप घाला. एका बाजूला कटाची आमटी वाढा, दुसऱ्या बाजूला भाजी, वरण भात आणि कोशिंबीर ठेवा. पापड आणि लोणचं बाजूला ठेवा. ताक किंवा दही एका छोट्याशा वाटीत द्या. शेवटी श्रीखंड किंवा